तर अमरावतीतल्याच या प्रकरणामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणात चांगलंच तापतंय आणि या प्रकरणात आज महिला काँग्रेसचे शहराध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देण्यात आलं। मुख्य आरोपी आयान मोहम्मद याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील महिला काँग्रेसने केली आहे। राष्ट्रसंतांची ही भूमी अमरावती जिल्हा, अमरावती शहर या जिल्ह्यालाच काळीमा फासणारी ही घटना आहे। अत्यंत खेदाची, अत्यंत घटनास्पद, अत्यंत घृणास्पद ही घटना घडलेली आहे आणि वारंवार या घटनेचं प्रमाण वाढत आहे। आताच याआधी झालेलं भानखेडा प्रकरण आहे, आताच परतवाडाचं हे प्रकरण घडलेलं आहे। 18 ते 20 वर्ष वयोगटातील मुलामुलींची संख्या ही आहे। म्हणजे शिक्षण घेण्याच्या वयामध्ये मुलांनी शिक्षण घ्यावं की या अशा पद्धतीने हे शिक्षण घ्यावं, म्हणजे शिक्षणापासून मुलं वंचित होत चाललेले आहे। ही घटना वारंवार होऊ नये याला मुख्यमंत्री जबाबदार आहे, गृह प्रशासन जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे। ही सर्वांची जबाबदारी आहे की या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे। ज्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि कठोरात कठोर गुन्हा हे करावा।